नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हायरल ब्लाऊज डिझाईन मागच्या व्हिडिओमध्ये कटिंग बघितली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अगोदर फ्रंट साईड घेतलेली आहे आणि फ्रंट साईडचे दोन्ही पार्ट समोरासमोर अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून अस्तर आणि ब्लाऊज पीस वेगळ्या उलटे जोडला जाऊ नये अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. आणि हा एक पार्ट घेतला आहे मी, तर याला आता शिलाई मारून घेत आहे. ब्लाऊज पीसची जी सरळ बाजू आहे त्या बाजूकडून मी अस्तर ठेवले अशा प्रकारे आणि इथे आता गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे शिलाई टाकत असताना अर्धा इंचमधलं अर्ध अंतर असतं, जे की आपण म्हणतो 2 पॉईंट, तितकं अंतर ठेवून ही गळ्याला शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि सेम तितकंच शिलाई मार्जिन सोडून मुंड्याला सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे. गळा आणि मुंडा या 2 शिलाई अगोदर टाकून घ्यायच्या आहेत. आता इथे हे एक्स्ट्राचा थोडासा कपडा कट करून छोटे छोटे कट द्यायचे आहेत. हे कट दिल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण ब्लाऊज पलटी करतो तेव्हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी होतो. कुठेही काही असं कपडा गोळा वगैरे झाल्यासारखं दिसत नाही. फिनिशिंगमध्ये अशा प्रकारे फोल्ड होतं. त्यासाठी हे कट द्यायचे असतात. अशा प्रकारे आता हे सरळ करून घेतलेलं आहे अस्तर. अस्तर सरळ केल्यानंतर आता आपल्याला इथे या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे, फिटिंगची साईड, आणि आपण हुक आईपट्टी लावतो ती साईड, त्या दोन्ही सुद्धा साईडला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे सरळ केल्यानंतर अस्तर. दोन्ही साईडने शिलाई टाकलेली आहे आणि हे एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे. अस्तरच्या बरोबर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करायचा आहे. शोल्डरचं सुद्धा वरचं कट करून घ्यायचे बरोबर. आणि खालची सुद्धा एक्स्ट्राची जी बाजू आहे ब्लाऊज पीसची ती कट करून घ्यायची. आता एक साईड आपण तयार करून घेतलेली आहे, दुसरी साईडसुद्धा सेम अशीच तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, दोन्ही पार्ट इथे तयार केलेले आहेत दोन्ही साईडने शिलाया टाकून. तर आता इथे हुकपट्टी आणि आईपट्टी लावायची आहे. तर मी डाव्या बाजूची जी साईड आहे त्या साईडला मी हुकपट्टी लावत आहे. तर अशा प्रकारे 2 इंच अस्तर घेतलेलं आहे हे, आणि थोडंसं शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी जोडायची असते. ही आहे आपली हुकपट्टी. तर ही खालच्या आणि वरच्या साईडने अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून लावायची आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये दिसेल आणि दोरे वगैरे निघणार नाहीत हुकपट्टीचे. परत एक दाब शिलाई दिलेली आहे आणि आता आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे हुकपट्टी लावून झालेली आहे. तर आता जोडायची आहे आपल्याला आईपट्टी. तर आईपट्टीसाठी मी इथे 4 इंच अस्तर घेतलेलं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही आईपट्टी लावायची आहे. आणि आता दाब शिलाई सुद्धा दिलेली आहे. दोन्ही साईडने एक अस्तर फोल्ड करूनच लावलेला आहे बघा. आणि याला अशा प्रकारे एकदा फोल्ड करायचं आहे आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपण हुक लावतो तेव्हा अस्तर फाटलं जातं. त्यामुळे असं डबल केल्यास अस्तर फाटत नाही, व्यवस्थित टिकलं जातं. त्यामुळे अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथे आई तयार करून घ्यायची आहे हुक लावण्यासाठी. आता इथे आईपट्टी सुद्धा लावून झालेली आहे. दोन्ही साईड आता तयार झालेली आहे बघा. तर आता आपल्याला बॅक साईड घ्यायची आहे आणि बॅक साईडला सुद्धा ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूकडून अस्तर ठेवायचं आहे. सरळ बाजूच्या वरती अस्तर ठेवलेलं आहे आणि आता इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर गळ्याला शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन सेम अर्धा इंचमधलं अर्ध अंतर म्हणजे 2 पॉईंट इतकं अंतर ठेवून ही शिलाई टाकायची आहे गळ्याला. गळ्याला झाल्यानंतर सेम आपल्याला शोल्डरला मुंडाला सुद्धा तशीच शिलाई टाकून घ्यायची आहे.
तर इथे सुद्धा तितकं शिलाई मार्जिन सोडून व्यवस्थित हाताने कपडा व्यवस्थित हे करायचा आहे, आतमध्ये चोळ वगैरे नाही राहिला पाहिजे। तर इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आतला ब्लाउज पीसचा आणि इथे गळ्याला सुद्धा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। कट दिल्यानंतर आता हे ब्लाउज पीस आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। तर सरळ केल्यानंतर बघा अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे हाताने। गळा वगैरे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, नंतर कुठेही ब्लाउजला चोळ दिसला नाही पाहिजे। आणि आता फिटिंगच्या साईडने एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने। आता इथे बॅक साइड रेडी झालेली आहे आणि आता आपण जे बाहीसाठी कट केलेलं होतं कापड तर ते घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आता काय करायचं आहे, इथे छोटे छोटे एकदम बारीक अशा आपल्याला चुनट द्यायचे आहेत। तर त्या अगोदर अशा प्रकारे दोन्ही साइडने आपल्याला हे व्यवस्थित फोल्ड करायचे आहे आणि एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे तुम्ही पिको सुद्धा करू शकता, छान दिसतं त्यामुळे सुद्धा, किंवा एक बारीक शिलाई टाकून घ्यायची अशा प्रकारे। व्यवस्थित आतल्या साईडला दुमडायचे, दोरा वगैरे निघला नाही पाहिजे। इकडच्या साईडने सुद्धा सेम दोन्ही साईडचं फोल्ड केलेलं एकाच बाजूने आलं पाहिजे, अशा प्रकारे फोल्ड करायचे। आता इथे बघा दोन्ही बाह्या सुद्धा आपण रेडी करून घेतलेल्या आहेत आणि ब्लाउज घेतलाय आता। तर अगोदर ब्लाउजची फिटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर बाही जोडायची आहे। तर फिटिंग करत असताना ब्लाउज सरळ ठेवलेला आहे, दोन्ही सुद्धा पार्ट, बॅक साइड आणि फ्रंट साइड, आणि अशा प्रकारे किंचित असं शिलाई मार्जिन सोडून एक शिलाई टाकून घ्यायची आहे। यामुळे ब्लाउजची जी फिटिंग असते ती एकदम फिनिशिंगमध्ये येते। तर अशा प्रकारे सरळ ठेवून दोन्ही साइडने एक एक शिलाई टाकून घ्यायच्या आहेत। आता इथे सरळ बाजूने शिलाई टाकून झालेली आहे आणि ब्लाउज आता उलटा करून घ्यायचा आहे। आतल्या साइडने अशा प्रकारे ही शिलाई घालून इथे परत एक शिलाई टाकायची आहे, जेणेकरून जी आपली पहिली शिलाई आहे ती आतमध्ये जाईल आणि ब्लाउज फिनिशिंगमध्ये दिसेल। तर अशा प्रकारे आता व्यवस्थित हे थोडासा खालचा कपडा एक्स्ट्राचा कट करून घेत आहे मी ब्लाउज पीसचा, जो की कट करायचा राहिलेला होता तो व्यवस्थित अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे। आणि आता हे कट झाल्यानंतर आपल्याला आता दुसरी शिलाई टाकून घ्यायची आहे आतल्या साइडने। सेम प्रकारे दोन्ही साइडने शिलाई टाकून घ्यायची आहे आतल्या बाजूने
तर आता इथे बघा दोन्ही साईडने शिलाई आपली टाकून झालेली आहे आणि आता आपल्याला घ्यायची आहे बाही जोडण्यासाठी। तर त्यासाठी इथे हे जे अस्तर आहे ते आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। जी आपली शिलाई आहे ती बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे बाही जोडण्यासाठी। त्यामुळे आपण सर्व बाजूने हे ब्लाऊज पॅक केलेला नव्हता। तर आता ही बाही जोडताना लक्षात घ्यायचं आहे जी बाहीची सरळ बाजू आहे ती अस्तरकडून जे आपलं ब्लाऊज पीस आहे त्या बाजूने आली पाहिजे जोडत असताना, आणि जी उलटी बाजू आहे ती अस्तरकडून आली पाहिजे। हे व्यवस्थित असं बघून आपल्याला इथे असं पॅक करायचं आहे। तर वरच्या साईडने बघा ब्लाऊज पीस आहे आणि जी बाहीची सरळ बाजू आहे ती सुद्धा वरच्या साईडने मी ठेवलेली आहे, आणि बाहीची उलटी बाजू जी आपण शिलाई वगैरे मारलेली होती तर ती बाजू खालच्या साईडने म्हणजे अस्तरच्या बाजूने आहे। अशा प्रकारे ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे। तर शिलाई टाकत असताना इथे अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी अंतर ठेवून मी शिलाई टाकत आहे, कारण आपण इथे एक्स्ट्रा जे घेतलं होतं बाहीमध्ये कापड ते 1 इंच घेतलं होतं, तर ते कमी पडू नये म्हणून इथे अर्धा इंचला थोडंसं कमी शिलाई मार्जिन ठेवून ही बाही जोडलेली आहे। तर हे बघा आता अशा प्रकारे बाही आपली जोडून झालेली आहे, सरळमध्ये आलेली आहे। आता या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे। अशा प्रकारे हे उलटं करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा सरळ बाजू ही ब्लाऊज पीसच्या साईडने आली पाहिजे बाहीची, आणि उलटी बाजू जी आहे ती अस्तरच्या बाजूने आली पाहिजे। अशा प्रकारे दोन्ही सुद्धा साईड व्यवस्थित आल्या पाहिजेत। आणि इथे सुद्धा अर्धा इंचला थोडंसं कमी मार्जिन सोडून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जर इथे कंप्लीट अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं असेल तर तुम्ही जेव्हा बाही कट करता तेव्हा त्यामध्ये 2.5 + 2.5 आपण 5 घेतलेलं होतं आणि त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतला होता, तर तुम्ही त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवता येईल। तर इथे बघू शकता तुम्ही बाही किती व्यवस्थित आपली सेट झालेली आहे। तर बाही जोडताना या गोष्टी लक्षात ठेवून बाही जॉईंट करायची आहे। तर इथे दोन्ही सुद्धा बाह्या मी जॉईंट करून घेतलेल्या आहेत, आणि आता खालची जी बाजू आपली होती शिलाई राहिलेली तर इथे आता शिलाई टाकून घ्यायची आहे। नेहमी आपण काय करतो ब्लाऊज शिवत असताना ही जी खालची बाजू असते तिला लगेच शिलाई टाकून घेतो, पण इथे आपल्याला ही ओपन ठेवायची आहे, कारण इथे बाही जोडताना आपल्याला ब्लाऊज उलटा करून बाही जोडायची असते। आता ही शिलाई टाकून झालेली आहे आणि आता इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर टक्सची आपण टिक मार्क केलेली आहे त्याप्रमाणे इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत। इथे टक्स टाकून झालेला आहे, दुसऱ्या साईडचा सुद्धा अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे टक्स। तर इथे दोन्ही साईडचे टक्स टाकलेले आहेत। आता आपल्याला बॅक साईडचे टक्स टाकायचे आहेत, तर त्यासाठी मी ते शोल्डरच्या मध्यभागापासून अशी सरळ टेप पकडून इथे टिक मार्क करून घेत आहे टक्ससाठी, आणि दोन्ही साईडने टिक मार्क करायचे आहे, आणि इथे बॅक साईडचे सुद्धा टक्स देऊन घ्यायचेत। आता बॅक साईड आणि फ्रंट साईडचे टक्स टाकून झालेले आहेत। आता आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे, त्यासाठी मी पट्टी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित लावत आहे। तर इथे पट्टी लावत असताना आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी लावायची आहे, किंचित असं अर्धा इंचला कमी ठेवायचे आणि ही पट्टी लावायची आहे।
आहे आपल्या ब्लाऊजची आता फायनल फिटिंग. अशा प्रकारे फिटिंग करून हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.